कर्ज घेऊन भात पिकाची लागवड केली। कापणीला आलेल्या भात पिकाची येत्या 4 दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न हे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये काल वाळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो पवनी तालुक्यातल्या पहिला परिसरातील शेती पिकाला। वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधलं भात पीक अक्षरशः भुईसपाट झालंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। जागेश्वर राजबले, माझे नाव मारुती जागेश्वर राजबले, चोवा येथील कास्तकार आहे। आज वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे आमची शेती जमिनीदोस्त झालेली आहे। आता 8-10 दिवसामध्ये धान काटाला यायचा, परंतु ह्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आमची शेती जमीनदोस्त केली आहे। आम्ही शाहूकारी कर्ज काढून आणि सोसायटी काढून शेती करत होतो, परंतु आता हा पूर्ण आमचा शेती जमीनदोस्त झाल्यामुळे आम्हाला आता कर्ज कसं फेडावे हे आम्हाला विचार आलेला आहे। त्यामुळे आमची सरकारना मागणी आहे की त्यांनी पंचनामे करून आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी आमची सरकारना मागणी आहे। माझे नाव श्रीकृष्ण नत्तू फुलबांदे चोवा। आमचे नुकसान या पावसामुळे खूप झालेले आहे। वादळी पावसामुळे आमचे धान जमीनदोस्त झाले आहेत। तर आमच्या जिकडे तिकडे कर्ज आम्ही हे फसल काढून त्यांचा आम्ही फेड करू, पण आता कसा करायचं फेड हे आम्ही खूप विचारात पडले आहो। तर याचं तुम्ही सांगा कसं करायचं बा, तर याचा मोबदला मिळाला पाहिजे बा आम्हाला, असं आमचं म्हणणं आहे बा। हेक्टरी 50,000 रुपये द्यावं असं आमचं म्हणणं आहे।